पतीच्या शारीरिक क्षमतेवर आरोप करत घटस्फोटाच्या तयारीत असलेल्या पत्नीला कौटुंबिक न्यायालयाने मोठा झटका दिलाय। संबंधित महिला पती शारीरिक संबंध ठेवण्यास समर्थ नाही, त्यामुळे माहेरी राहत आहे असा दावा एका महिलेने कौटुंबिक न्यायालयात केला होता। तरी आरोप फेटाळून लावत 2 महिन्यांच्या आत पतीच्या घरी परत जाऊन वैवाहिक संबंध स्थापित करण्याचा आदेश कौटुंबिक न्यायालयाने दिला। 2 बाबी भिन्न असल्याचे स्पष्ट करत कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश जी.एल. घुले यांनी हा निकाल दिला। या प्रकरणातील महिलेचा 2021 मध्ये एका तरुणाशी विवाह झाला होता। ही महिला विवाहानंतर काही दिवसातच घर सोडून गेली। त्यामुळे पतीने हिंदू विवाह अधिनियमाच्या अंतर्गत वैवाहिक नातेसंबंध पुन्हा प्रस्थापित करण्याचा न्यायालयात दावा दाखल केला। पत्नीने कोणत्याही सबळ कारणाशिवाय आपला त्याग केला असून तिला परत नांदायला येण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती पतीने न्यायालयाकडे केली। पतीच्या दाव्याला उत्तर देताना पत्नीने अत्यंत गंभीर आरोप केले। पती हा संशयी स्वभावाचा असून तो शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ आहे। विवाहानंतर एकदाही शारीरिक संबंध प्रस्थापित झाले नाहीत असेही पत्नीने लेखी जबाबात म्हटले होते। पत्नीने दुसऱ्या न्यायालयात विवाह रद्द करण्यासाठी स्वतंत्र दावा दाखल केल्याचेही तिने म्हटले होते। पतीने पत्नीच्या शारीरिक क्षमतेवर आरोप केला होता, मात्र तिने कोणतेही वैद्यकीय पुरावे दिले नाहीत। पत्नीच्या म्हणण्यात विसंगती आहे असे निरीक्षण नोंदवून पत्नीचा दावा फेटाळून लावला आणि 2 महिन्याच्या आत पुन्हा संसार थाटण्याचा आदेश दिलाय। न्यायालयाच्या या आदेशावर तुमचं काय मत आहे हे कमेंट करून नक्की सांगा।